नमस्कार, ETV भारतमध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार राहुल गांधी यांची अमरावतीत घोषणा। भारतात तरुणांच्या बेरोजगारीच्या समस्येला नरेंद्र मोदीच जबाबदार, राहुल गांधींचा टोला। सत्तेत आल्यास महिलांना महिन्याला 8,500 रुपये देणार। अमेरिकेतील वारसा हक्क कायद्यावरून काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्याची तीव्र पडसाद। पंतप्रधान मोदी म्हणाले, पालकांची संपत्ती काँग्रेसला पाल्यांना मिळू द्यायची नाही। नागपूरचे भाजपा उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचार सभेला शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश। लोकसभा निवडणूक दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावल्या। अमित शहा यांची अमरावतीत सभा। शुक्रवारी 26 एप्रिलला 13 राज्यांमध्ये 88 लोकसभा मतदारसंघात मतदान। सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला EVM आणि VVPAT बाबतच्या काही प्रश्नांचे स्पष्टीकरण देण्याचे आदेश। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या कार्यप्रणालीबाबत कोर्टानं मागितलं स्पष्टीकरण। रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता 20 रुपयात इकॉनॉमी फूड मिळणार। महाराष्ट्रातील इगतपुरी, कर्जत, मनमाड, खंडवा, बडनेरा, शेगाव, पुण्यासह अनेक स्थानकांवर सुविधा। मुंबईच्या DRI विभागाची सोने तस्करीत मोठी कारवाई। झवेरी बाजारातून कोट्यवधी रुपयांच्या सोन्यासह रोख रक्कम जप्त। सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस। सचिनने केक कापून लहान मुलांसोबत फुटबॉल खेळण्याचा व्हिडिओ केला शेअर। बॉलबॉय ते भारतरत्न सचिनने गाजवली कारकीर्द। सिनेमाच्या पडद्यापासून 6 वर्ष दूर राहिलेली प्रीती झंटा पुनरागमनासाठी सज्ज। लाहोर 1947 चित्रपटात भूमिका करणार। सनी देओल बरोबर पुन्हा झळकणार। या बातम्यांसह इथेच थांबूयात। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com।